10वीच्या विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट, कारण आज 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होतीये। महाराष्ट्रात 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आलेली आहे। परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून विविध उपाययोजना सुद्धा राबवल्या गेलेल्या आहेत। तर आज 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होतीये। त्याचबरोबर महाराष्ट्रात 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आलेली आहे। कॉपी मुक्त अभियान राबवलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत। 10वी असो 12वी असो, हा टप्पा विद्यार्थ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा असतो, कारण हाच टप्पा पार करून पुढील आयुष्याचा पूर्ण आखणी केली जाते। आजपासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होते आणि महाराष्ट्रात 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून विविध उपाययोजनाही राबवल्या जातात। त्याचबरोबर 12वीच्या परीक्षा सुद्धा सुरू आहेत। 12वीच्या बोर्डाच्या परीक्षाही सुरू झालेल्या आहेत आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षाही सुरुवात झालेली आहे। तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा असतो आणि हाच टप्पा पार करून पुढील आयुष्याची सुरुवात केली जाते, कारण हाच महत्त्वाचा टप्पा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ती म्हणजे आजपासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात करण्यात आलेली आहे। कॉपी मुक्त अभियान राबवलं जात आहे। तर महाराष्ट्रात 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून विविध उपाययोजना सुद्धा राबवल्या गेल्या आहेत। तर आजपासून 10वीची परीक्षा सुरू होतीये आणि याच परीक्षेसाठी 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूकही पाहायला मिळते, कारण कित्येक दिवस या बोर्डाच्या परीक्षेची तयारी 10वीचे विद्यार्थी करत असतात। 12वीचा असो टप्पा किंवा 10वीचा असतो, तो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असतो। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची आज सुरुवात होतीये आणि दुसरं म्हणजे कॉपी मुक्त अभियान राबवलं जात आहे, या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। 10वीची आजपासून परीक्षेलाची आहे ती सुरुवात होते। आपण आता एका परीक्षा केंद्रावरती आहोत आणि या परीक्षा केंद्रावरती अगदी सनई चौघडीने जे आहे ते वाजवून आनंदमयी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना जे आहेत त्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि मनसेच्या वतीने जे आहे ते या सगळ्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते औक्षण देखील केलं जाणार आहे आणि यासाठी आता विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा केंद्रावरती दाखल व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर हे सगळे 10वीचे विद्यार्थी जे आहेत ते हॉल तिकीट घेऊन या परीक्षा केंद्रावरती दाखल झालेले आपण पाहायला मिळतोय आणि आजचा हा पहिला दिवस आहे। आपण या विद्यार्थ्यांशी बातचीत करूयात। कुठला पेपर आहे आज? परीक्षेचा अभ्यास झालाय का सगळा? आज मराठीचा पेपर आहे, अभ्यास झालाय। किती दिवस अभ्यास केला? आता वर्षभर झाला अभ्यास। काल किती तास अभ्यास केला? काल केलं, दिवसभर केलाय, म्हणजे झाले बऱ्यापैकी अभ्यास। किती मार्क पडतील आता? कारण का मराठीचा पेपर सोपा असतो ना, पहिला विषय सोपा असतो। किती मार्क पडतील? 80 पैकी आता 75 घेऊन चालावं लागेल। 75 किंवा 76 मिळतील। तसा अभ्यास झालाय सगळा? हो, किती दिवस हा सगळा अभ्यास केला आणि कालच्या दिवशी किती तास अभ्यास करावा लागला? कालच्या दिवशी पूर्ण रात्रभर अभ्यास करावा लागला आणि खूप छान अभ्यास झालेला आहे। रात्रभर अभ्यास केल्यानंतर पेपर लिहिता येईल का? नंतर पेपरला झोपल्यानंतर अवघड होईल? नाही हो, झालाय सगळा अभ्यास। अच्छा, किती टक्के पडण्याचं ध्येय ठेवलंय की आता इतके टक्के पडलेच पाहिजेत? 10वीला 100 पैकी 95च्या पुढे पडले पाहिजे। 95%? तुम्हाला किती टक्के पडले पाहिजे? 80%। तुम्हाला? 90। 90%? किती टक्के पडतील? 85। 85? तुम्हाला? 70। 70? तुम्हाला किती टक्के? 70। 70? तुम्हाला? 70। 90। 90?
तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या अपेक्षा आहेत, काहींना 90% पडतील, काहींना 70% पडतील, परंतु परीक्षेचा उत्साह जो आहे तो या सगळ्या चेहऱ्यांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का 10वीचा हा महत्त्वाचा असतो, बोर्डाचा पेपर असतो आयुष्यातला पहिला, आणि त्यानंतर मोठे जे आहेत ते बदल आपल्या जीवनामध्ये घडत असतात. त्यामुळे सगळे पालक जे आहेत ते या विद्यार्थिनींना सोडण्यासाठी या सगळ्या भागामध्ये आलेले आहेत. तर दुसरीकडे सनई चौघडे वाजत या सगळ्यांचं जे आहे ते स्वागत केलं जात आहे. मनसेच्या वतीने जे आहे ते हे अभियान देखील राबवलं जात आहे की विद्यार्थ्यांचं औक्षण जे आहे ते केलं जात आहे. आपल्यासोबत सारंग आहे, सारंगने या सगळ्याचं नियोजन केलंय. सारंग, 10वीचा विषयाचा पेपर होतोय, महत्त्वाचा आयुष्यातला टप्पा आहे, या सगळ्यांचं स्वागत तुमच्या वतीने केलं जातं. निश्चितपणाने गेल्या 8 वर्षांपासून 10वी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट मानला जातो. त्या अनुषंगाने घरातनं खूप दडपण असतं विद्यार्थ्यांवर. एक दडपण हे कुठंतरी हलका करण्यासाठी एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना पेपर लिहिता यावा या दृष्टिकोनातून गेल्या 8 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवत असतो. अगदी काही मिनिटांमध्ये जी आहे ती या सगळ्या परीक्षेला सुरुवात होते आणि परीक्षा केंद्रावरती आपण उत्साह पाहतोय, परीक्षा केंद्रावरती जल्लोष पाहतोय. सनई चौघडीच्या वादनाने या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातं आहे. औक्षण करून या विद्यार्थिनींना परीक्षामध्ये केंद्रामध्ये आज सोडलं जाईल आणि ही ऊर्जा घेऊन हे विद्यार्थी जे आहेत त्या परीक्षेला सामोरे जातील. त्यामुळे या महत्त्वाच्या अशा बोर्डाच्या विषयाचा पेपरांना सुरुवात जी आहे ती आता सुरुवात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर रोहन, याच केंद्रांवर, परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा करण्यात येते. कारण सध्या कॉपीचं प्रकरण हे वाढताना पाहायला मिळतं. अनेक पेपर फुटल्याचे प्रकार उघडकीस येतात आणि याच पार्श्वभूमीवर आता तिथे परीक्षा केंद्रांवर काय सुरक्षा व्यवस्था करण्यात येते आणि मुलांचा उत्साह पाहायला मिळतोय खरं तर तिकडे. आणि खरं तर मनसेच्या वतीने असो किंवा पालक सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आपल्या मुलांसह. म्हणजे आधीच जेव्हा परीक्षेची वेळ असते त्याआधी 1 तासापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी हे सगळे इथे जमतात. तर या संदर्भात अधिकची माहिती. प्रज्ञा, अगदी बरोबर आहे. खरं तर कॉपी मुक्त अभियान जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 100 दिवसाच्या सगळ्या स्टॅटिक्समध्ये जे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तशा प्रकारचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जे आहे ते दिलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जवळपास 701 केंद्र जे राज्यभरातल्या त्या केंद्रांवरचा पूर्ण जो स्टाफ आहे तो स्टाफ बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल बोर्डाने घेतल्याचं सांगितलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. कारण का बोर्डाच्या वतीने आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सगळ्याच्या परीक्षांचं जे आहे ते नियंत्रण केलं जातं. परंतु बोर्डाच्या परीक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार जो आहे तो झाला नाही पाहिजे यासाठी कॉपीमुक्त अभियान जे आहे ते राबवलं जातं आहे. अतिशय संवेदनशील जे बोर्डचे केंद्र आहेत त्या केंद्रांवरती सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पोलिसांच्या सहित आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह शूटिंग जे आहे ते या सगळ्या परीक्षांचं केलं जाणार आहे. तसेच अनेक भागामध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांवरती ड्रोनने जे आहे ती नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेचा सगळा हा माहोल सुरू असतानाच कॉपीमुक्त ही परीक्षा जी आहे ती झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार जो आहे तो झाला नाही पाहिजे. या अनुषंगाने अनेक पावले जी आहेत ती मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जात आहे. त्यामुळे आता तरी ही सगळी काळजी घेतल्यानंतर ही परीक्षा, बोर्डाचं परीक्षा जी आहे ती कॉपीमुक्त होते का, कुठलाही गैरप्रकार यातून होणार नाही याची शाश्वती जी आहे ती बोर्डाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे. जी 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 धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहिलं की आता सध्या पुण्यातलं वातावरण कसं आहे 10वीच्या बोर्डाच्या पार्श्वभूमीवर. आणि आता मुंबईत जातोय जिथे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आहेत. शुभम, आजपासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होते. तिथलं वातावरण काय आहे मुंबईतलं? कारण पुण्यातलं आपण पाहिलंय, मुंबईतलं वातावरण काय आहे? प्रज्ञा, खरं तर 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि आज पहिला दिवस आहे, पहिला पेपर आहे 10वीच्या विद्यार्थ्यांचा. आणि आता मी दादरमधील बालमोहन विद्या मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते आता हळूहळू या ठिकाणी पोहोचण्यास आणि जमा होण्यास जी आहे सुरुवात या ठिकाणी होत आहे. बघू शकतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर एक वेगळीच भीती जी आहे ती दिसून येते. अर्थातच पहिल्याच बोर्ड परीक्षा त्यांच्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थी आहेत, आपण बघू शकतो हे विद्यार्थी जमण्यास सुरुवात झालेली आहे. हातामध्ये त्यांच्या पुस्तक आहेत आणि अर्थातच पहिला आज पेपर आहे आणि पहिल्या पेपरची तयारी जी आहे ती देखील त्यांची झालेली आहे. पुस्तक त्यांच्या हातामध्ये आहे, बघू शकतो. अरे पुस्तक हातात घेतलेलं आहे, आता वाचन करताय तुम्ही, आता अभ्यास करताय का?
मराठी नाही आधी म्हणजे मराठी नाही येते. अच्छा, मराठी यांना येत नाही असं यांचं म्हणणं आहे. प्रज्ञा, आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी जे आहेत ते जमलेले आहेत या ठिकाणी. पहिला आज पेपर आहे आणि कुठेतरी आपला जय महाराष्ट्राचा कॅमेरा बघून जे आहेत थोडे लाजतायत, घाबरलेले आहेत आणि कुठेतरी हे काय सुरू आहे असा देखील त्यांना प्रश्न पडलेला आहे. एकीकडे शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे यांनी देखील काल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परीक्षेसाठी. आणि या ठिकाणी दादर या ठिकाणी जे आहे हे परीक्षा केंद्र आहे आणि या ठिकाणी सुमारे बघायला गेलं तर 70 ते 80 विद्यार्थी जे आहेत प्रत्येक बॅच मधनं जे आहेत त्या ठिकाणी बसताना आपल्याला दिसून येणार आहेत. दादर मधलं हे बालमोहन विद्या मंदिर आहे. विद्यार्थी या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. प्रज्ञा, जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी शुभम.